हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळी पाणी भरलं तितक्यात रुद्र उठला आणि माझी आंघोळ मी करत होते. तर त्यालाही शंभो करायची होती म्हणून पहिले त्याला आंघोळीला घेतलं आणि तो त्याची प्राण्यातली जी खेळण्यातली गाय आहे तीसुद्धा आंघोळ घालण्यासाठी घेऊन आला होता. माझं बाकीची कामं पेंडिंग होती, म्हणजे बेड वगैरे आवरणं बाकी होतं. पण म्हटलं त्याला आधी आंघोळ घालू घे, नाहीतर तो फार गोंधळ करेल, गोंगाट करेल की मला आंघोळ करायची म्हणून. टिका लावला का मम्माने? नाही लावला. टिकी लावून जाऊ. टिकी, रुद्रची टिकी सापडली मला. ये छान छान टिकी लावू रुद्रला. पहिले रुद्राचं आवरून दिलं, त्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. मी केस धुतले होते, तर केस पहिले कोरडे करते आणि त्यानंतर माझं थोडं आवरून घेतल्यानंतर चहा पाणी करून मी त्याला खाली फिरवून आणते. असं ठरवलं तर तो पायाशी गोळू लागला, कारण मी त्याला आधी सांगितलं होतं ना की मी तुला बाहेर घेऊन जाते. तर त्यामुळं त्याला असं वाटत की एकटी जाणार की काय. मम्माला टिकी लावू दे. मम्मा टिकी लावते. मम्माने टिकी लावली का बघ? मम्माने टिकी लावली का? ओके, मम्माची टिकी लावून ठेवली. तो रेडी झाल्यानंतर लगेचच बाहेर आला आणि आजीला सांगू लागलं की मला फिरायला जायचं आहे. आणि मी त्याला म्हणत होते चल म्हणून, तर त्याला म्हटलं मी त्याला एकटं सोडून जाईल म्हणून तो माझ्या मागे मागे करत होता. आणि मग पहिले त्याचे शूज घालायला घेतले. काय झालं की त्याला आज आंघोळ घालताना मी नोटीस केलं की त्याच्या हातातली एक मनगटी, जी लहान बाळाला आपण घालतो ना काळ्या आणि सोन्याच्या मण्यांची, तर ती मला सापडली नाही, दिसली नाही त्याच्या हातात. म्हटलं कधी पडली ते सुद्धा लक्षात येत नव्हतं. फिरायला चाललो. बाय रुद्र, फिरायला चालला. रुद्र कॅप दे ओपन थांब. चला बाय कर आजीला, आतूला बाय कर. बाय कर. बाय म्हणा. मी जरा फिरून येतो. बाय, जरा मी फिरून येतो. सायकल न्यायची आहे का? सायकलमध्ये बसशील का तू? तर आम्ही लिफ्टची वेट करतो आहे, कारण की आम्हाला यायच्या आधीच लिफ्ट जी आहे तर ती खाली गेली. आणि मग रुद्र शांतपणे बसला होता तरीसुद्धा सायकलवरती. आणि भरपूर वेळा असं होतं की त्याला जर सायकलवरती आम्ही याच्या आधी घेऊन जायचो, तेव्हा पावसाळा होता तेव्हा, तर त्याच्या आधी तो सायकलवरती थोड्या वेळ एका राऊंडमध्ये बसायचा, नंतर उतरायचा. पण ह्यावेळेस तो पूर्ण वेळ सायकलवर बसला होता शांतपणे. दोनच होती रुद्र, दोनच फुलं होती त्याच्यात. आम्हाला फुलं खूप आवडतात. रुद्रला नेहमी कुठली पण फुलं पाहिजे असतात. फुले. आता आम्ही घरी गेल्यानंतर नाश्ता बनवू. आम्ही आज इडली खाणार आहे. रुद्र, आपण आज इडली खाणार आहे. इडली बनवायची हो ना? तर रुद्राला खाली फिरवून आणलं. त्यानंतर मला इडली करायची होती, पण मावशी ज्या आहेत त्या आल्या नव्हत्या, तर ओटा थोडासा क्लीन नव्हता. तर म्हटलं पहिल्यांदा शेगडी क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर इडली करता येईल. सकाळी पाणी भरताना तापवून ठेवलेलं पिण्याचं पाणी जे आहे तर ते मी उकळूनच घेते. तर ते झाकून ठेवलं पहिले. तर मी तुम्हाला सांगत होते की रुद्राची एक मनगटी जी आहे तर ती सापडत नव्हती. दिवसभर मी शोधली, पण फायनली नंतर आईंना ती प्रिंटरच्या जवळ सापडली. आणि मग माझ्या जीवात जीव आला जरा कारण की छोटीशी जरी वस्तू असते आणि ती म्हणजे हरवली तर वाईट वाटतं. तर आणि ती म्हणजे आपल्या मुलाची म्हटल्यानंतर ते आपल्याला जरा त्याच्याबद्दल जास्त इमोशन्स असतात जोडलेल्या, त्यामुळं. आणि रुद्रला फिरून आणलं, तर तिकडे त्याला मी टी व्हीला त्याची छोट्या मुलांची गाणी लावून दिली, तो बघत होता. आणि त्यानंतर मग इडली करायला घेतली. तर इडलीचं जे काही बॅटर आहे ते रात्रीच ग्राइंड करून ठेवलेलं होतं. ते भरपूर होतं. त्यातलं एक भांडं जे आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता फक्त आमच्या नाश्त्यापुरतीच करायची होती.
तर ते बघण्यासाठी रुद्र आला होता. त्याचं जे असतं की मम्मा काय करते हे त्याला पाहायचंच असतं. तर इडलीचं एक भांडं लावलं आणि त्यानंतर मी ओल्या नारळाची चटणी करणार आहे. रुद्र मात्र कडेवरच होता आणि बटाट्याचं जे स्लायसर असतं त्याच्यातून ओलं नारळ मी स्लाईस करून घेते पिसण्यापेक्षा. आणि असं स्लाईस केलं तरी त्या पातळ चकत्या होतात, त्यामुळं काय होतं की मिक्सरमधून ग्राइंड करताना मिक्सरवरती लोड येत नाही आणि लवकर ग्राइंड होतं. आणि त्याच्यामध्ये मी फक्त अर्धीच मिरची घेणार आहे, कारण रुद्रला खायला द्यायला बरी पडेल आणि थोडंसं कसं कोरडी इडली त्याला पण जमणार नाही, म्हणून त्याच्यासाठी पण ही चटणी त्यालाही खाता येणे योग्य व्हावे म्हणून मी त्याच्यात खूप कमी मिरची घातली. आणि मी ग्राइंड करून झाल्यानंतर मोहरी आणि जिरे, कढीपत्ता यांची फोडणी दिली. तर कढीपत्ता जो आहे तर तुम्ही कापून घेते. मोठी मोठी पानं जी असतात ती दाताखाली आल्यावरती चांगले नाही लागत, पण असे आपण बारीक पातळ कापून घेतले तर काय होतं ती खायलाही बरी वाटतात आणि ते कढीपत्ता जसा खूप चांगला असतो केसांसाठी सुद्धा. तर ही अशी सुंदर आमची फ्लफी इडली तयार आहे. तर आमच्या एका ओळखीच्याने मला सांगितलेलं की इडलीचं बॅटर ग्राइंड करत असताना त्याच्यात थोडासा आधीचा भाग जो असेल ना तो मिक्स करायचा, तर त्याच्याने फ्लफी होतात इडल्याच. तर ते मी फॉलो करते, तर खूप छान होतात इडल्या आमच्या. आणि रुद्रला पहिले खायला घेतलं. रुद्रला इडली भरवल्यानंतर मला देवपूजा करून घ्यायची होती, कारण आम्हाला आत्ता हल्ली सुतक होतं, तर 10 दिवस होऊन गेलेले. मग बरेच दिवस देव पूजले गेले नव्हते म्हणून देवपूजा करायला घेतली. रुद्रला लिटिल कृष्णाचं कार्टून लावून दिलेलं, तर ते पाहत होता आणि मध्येच त्याला काय त्यातलं पाहिजे होतं माहीत नाही, तर त्याच्यासाठी पण तो बराच रडला. तर त्याच्यामुळे मग त्याला कडेवर चढून घेतलं. फुलं जी आहे तर ती त्याच्या हाताने ठेवायला घेतली, तर ते सारखं त्याच्याकडून खाली पडत होतं. तर देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग रुद्रला मी झोपी लावायचं बघत होते, पण त्याआधी मला हनुमान चालीसा वाचायची होती. तर त्यातलं ते पुस्तक त्याला हवं असतं नेहमीच, तर त्या पुस्तकासाठी त्याची रडारड चालू असते. तर म्हणून आजीने त्याला उचलून घेतलं. आधी तो रडत होता, त्याला कसं तरी नादी लावायचा प्रयत्न केला, मग त्याने काय ऐकलं नाही, मग त्याला झोपी लावलं. त्यानंतर मग आम्ही नाश्ता करायला घेतला. नाश्त्यासोबत आमचा चहाचासुद्धा सेकंड राऊंड झाला, कारण की आम्ही दोघींनाही चहा फार आवडतो. नाश्ता पूर्ण करून झाल्यानंतर मग मी कपडे धुवायला घेतले. काय आहे की मशीन थोडी खराब झाली, त्याचं ड्रायर चालू आहे पण मशीन वॉश होत नाही आहे. त्यामुळं बाथरूममध्येच आम्ही जो आपला पाटा वरवंटाचा पाटा असतो तो दगड ठेवून आम्ही कपडे धुवून घेतो. आणि घरात लहान मुलं असल्यानंतर कपडे भरपूरच पडतात, तर त्यामुळं कपडे धुतले आणि नंतर त्याला मशीन ड्राय केले, कारण मशीन ड्राय केले तर बरं पडतं, कपडे लवकर सुकतातही आणि आपल्याला मग सेकंड डेला म्हणजे कपडे सुकले नाहीत म्हणून प्रॉब्लेम होत नाही. किचनमधली भांडे लावून घेतली, तेवढ्यात रुद्र उठला होता आणि मग मी जे सुकलेले कपडे होते त्याच्या घड्या घालायला घेतल्या. काही कपडे थोडेसे ओलसर होते, त्यामुळं ते कपडे घड्या घालून पूर्ण ठेवून दिले. आणि रुद्र उठलेला तर तो आजूबाजूला भोवती खेळतच असतो, तर उरलेली भांडे जे आहेत तर ते लावायला घेतले, कारण की भांडे लावत असताना मध्येच तो उठला होता. तर आता स्वयंपाक करायला घ्यायचा आहे, तर आधी डाळ भाताचं कुकर लावते, म्हणजे पीठ मळायला वगैरे, आणि थोडा वेळ मग मध्ये मिळतो, मग पीठही चांगलं कणिकही चांगली भिजते. तर पहिल्यांदा वरण भात लावते, त्यानंतर भेंडीची भाजी करायचं ठरलं आहे. आणि रुद्रची आत्या येणार आहेत, तर मग पुन्हा इडलीचं पण एक भांडं लावायचं आहे आणि त्याचबरोबरीने थोडीशी पुन्हा चटणी देखील करायची आहे. तर रुद्र मस्तपैकी आता काय करतो आहे की या मांडणीचे जे डबे आहेत तर ते घेऊन पूर्ण असे किचनमधून हॉलमध्ये घेऊन जातो, त्यानंतर पूर्ण आणून ठेवतो आणि लाईनमध्ये लावून ठेवतो. इतकं हसायला येत होतं आम्हाला त्या दिवशी, त्याची हीच गंमत चालू होती. तर कुकर जो आहे तर तुम्ही तांदूळ वगैरे हे करून फक्त इडली वगैरे ते आहे ना त्याच्यानंतर लावणार आहे. पहिल्यांदा वरण जे आहे ते लावून घेतलं, त्याचबरोबर मी बाजूला भात लावते, कारण की कुकर छोटा आहे तर त्याच्यामध्ये तेवढा भात पुरणार नाही.
तर कणिक मळून झाल्यानंतर एका बाजूला मी इडलीचं भांडं लावलेलं, दुसरीकडे भेंडीची भाजी करून घेतली. त्यानंतर वरणाच्या फोडणीची तयारी केली आणि सगळ्यात शेवटी चपात्या करणार आहे, कारण की मध्ये यांचा उपवास आहे तर भगर करायचं ठरवलेलं. त्यांना साबुदाणा खाण्याचा कंटाळा येतो आणि ते साबुदाणा पचण्यासाठी सुद्धा जड असतं, म्हणून त्यांनी भगर त्याच्यासाठी करायची ठरवली. आणि मग अशा प्रकारे स्वयंपाक सगळा उरकत आलेला, फक्त चपात्या बाकी होत्या. वरणाला फोडणी दिली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस रुद्रची आत्या आली आणि त्याला त्याची छोटी दिदी दिसली, तर त्याला खूप मजा वाटते त्याच्या दादासोबत दिदीसोबत खेळायला. तो फार खुश होतो, त्याचा आवाजच फार वाढतो रुद्रचा. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि ब्लॉगमध्ये पुढे पहा की त्याची आत्या आल्यानंतर याच्याकडे जे छोटी छोटी वाद्य आहेत तर ते घेऊन कशी त्यांची मैफिल जमली होती, फार त्यांचा आवाज सुरू झालेला. चला बाय बाय.